तालुका शावडी जिल्हा कोल्हापूरमध्ये आहे आणि ह्या मुक्काम पारिवणे या ठिकाणी शेतीच्या कामाला वेग आलेला आहे आणि या कामामध्ये नाचणे आणि भाताच्या पिकासाठी अशा प्रकारे तरवा जाळला जातो। इथून इथून हा तरवा जाळल्यानंतर हा शेणकुटा असतात, शेणी असतात आणि त्याच्यावरती हा पालव पाचोळा असतो, तो टाकून तरवा केला जातो। त्यानंतर ह्या तरव्याच्या वरती ही राख बनते, ती राख पिकांसाठी पोषक असते। त्याच्यावरती नांगरणी होणार, नांगरणी होण्यानंतर पहिला पाऊस पडल्यानंतर याची पेरणी होणार। पेरणी झाल्यानंतर ती पिकं येतात, ती पिकं काढली जातात। ही भाताची आणि नाचणीची शेती आहे। गेल्या वर्षी नाचणी केली होती। बाबू पवार यांची हे शेत आहे आणि ह्या शेतामध्ये या शेतामध्ये इथे नाचण्याचं पीक केलं जातं, भाताचं पीक केलं जातं। आणि आता हा जो तरवा आहे, हा तरवा जळत आहे। जळल्यानंतर याची राख होणार, राख होण्यानंतर याची नांगरणी होणार। नांगरणी झाल्यानंतर ते मातीमध्ये रुजलं जाणार। नंतर पहिला पाऊस पडणार आणि या पावसानंतर शेतकरी इथं पेरणी करणार आणि पेरणी केल्यानंतर ह्या ठिकाणी एक भरभरून अशी पिकं येणार, त्यावरती खत मारलं जाणार आणि जुलैच्या दरम्यान इथे भात आणि नाचणी लावणीला येणार आणि त्याची पुन्हा लावणी झाल्यानंतर दिवाळीच्या दरम्यान एक सोन्यासारखी कंस ह्या पिकांना येणार। असं ही पद्धत इथल्या शेतीची आहे, कोल्हापूरमधली ही शेतीची पद्धत आहे। धन्यवाद। मी पत्रकार माधू पवार, मुंबई।